गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळी आज गॅरेजवरती आलो आणि तुम्हाला जर टायटलवरती लक्षात आलं असेल की आपण एका लाँग रूटसाठी निघालो. तर सकाळ सकाळी गॅरेजवरती आलो, रुटीन चेकअप पण करायचं होता आणि त्यानंतर आपल्याला थोडं एक दरवाजाचं वेल्डिंग तुटलं होतं, ते पण करायचं होतं. तर ते काम करून घेतलं आहे. आता 12 वाजलेत आणि आपण निघालो डायरेक्टली लोडिंगला वाघोलीला. तर मस्त अशी आपण केरळची पुन्हा एकदा सिरीज घेऊन येतो आहे. आणि तुम्हाला मी लास्ट टाईमच बोललो होतो, बऱ्याच 2-3 ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण लाँग रूटची जर्नी सुरू करणार आहे. तर चला मित्रांनो, इथून आता जायचं आहे डायरेक्टली वाघोलीला लोडिंगला. काय मटेरियल असणार आहे, किती मटेरियल असणार आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल. आणि मित्रांनो, आपण लास्ट टाईम पण जिथं गेलो होतो त्याच लोकेशनवरती बुकिंग भेटलेली आहे आपल्याला. तर हे बुकिंग आपल्याला आपले विनोद भाईकडूनच भेटलं, जे निगडीचे ट्रान्सपोर्टर आहेत. तर चला इथून डायरेक्टली निघूया वाघोलीसाठी. तर कसं वाटतं मित्रांनो सनग्लास? ॲक्च्युली हा डेनाईटचा पण नाही आहे किंवा कोणता ब्रँडचा पण नाही आहे. तर आपले मिस्त्री घेऊन आले होते, चालू त्यांनी काढून ठेवलं. बोलले माझ्याकडे गॅरेजवरती खराब होऊन जाईल, चाललाय फिरायला तर घेऊन जा. तर मित्रांनो, या सिरीजच्या वेळेस आपण थोडा रूटमध्ये चेंज करणार आहे. जायचं तर आपल्याला केरळात आहे आणि याच्या आधी आपण म्हणजे लास्ट फायनान्शियल इयरमध्ये 4 वेळा केरळची ट्रिप केली होती. तर बऱ्याच वेळा सत्यमंगलमचा रोड ट्राय केला, पण यावेळेस आपल्याला सत्यमंगलम मार्गे जायचं नाही आहे, कारण सत्यमंगलम आणि कोयंबतूर हे दोन्ही स्टेट तामिळनाडूमध्ये येतात. तर तिकडून गेलं तर आपल्याला तामिळनाडूचा टिपी खर्च वाढतो, कारण 3650 रुपये तामिळनाडूचा टिपी खर्च आहे. त्यामुळे मित्रांनो, यावेळेस आपल्याला जो रूट करायचा आहे तर तो असेल कोस्टल हायवेचा, म्हणजे पुणे, त्याच्यानंतर कोल्हापूर, बेळगाव वरतून खाली कोस्टल हायवेला उतरायचं. मँगलोर, उडुपी, माही आणि केरळ, तर असं आपल्याला यावेळेस रूट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण गोवा आणि तामिळनाडू हे 2 स्टेट स्किप करतोय. तर म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ अशीच आपल्याला ह्या सिरीजमध्ये जर्नी कव्हर करायची. तर निघालो मित्रांनो लोडिंगसाठी. वाघोली इथून 20-25 किलोमीटर आहे. तर चला, सिग्नल लागला होता म्हणून थांबलो होतो वाकड ब्रिजच्या पुढे. सलगर मामांनी गाडी पकडलेली आहे. हे हवालदार ॲक्च्युली ओळखीचे आहेत आणि BRT लाईनमध्ये गाडी घुसवल्यामुळे त्याच्यावरती फाईन पडलाय. तर 1 वाजलाय मित्रांनो, आपण पोहोचलोय वाघोलीला. आणि ह्या वेळेस थोडं मीच लेट निघालो. मला ॲक्च्युली 11-11:30 सांगितलं होतं, बट ट्रान्सपोर्टरने आपल्याला सांगितलं होतं की थोडं लेटच जाईल, कारण ते पेपर लवकर देत नाही ऑफिसमध्ये. इथं गाडी पोहोचल्यानंतर पेपर जातात, गाडीला लोडिंग व्हायला टाईम लागत नाही, पण पेपर लवकर येत नसल्यामुळे आपणच ऑलरेडी उशीर केला. आणि पोचलोय मित्रांनो परत स्टोअरवेलच्या गोडाऊनपाशी. इथं समोरनंच आतमध्ये जायचे. हे बघा, हे समोरचंच आहे. तर चला इथून आतमध्ये घेऊया गाडी. हे स्टोअरवेल लॉजिस्टिक आणि तेच लोकेशन आहे लास्ट टाइम आलेलो. एकदम मस्त पैकी असं झाडाखाली, आता गाडीला पिंपळाचं मस्त असं झाड आहे. समोरच मित्रांनो गोडाऊन आहे, तिथून आपल्याला गाडी लोडिंग करायची. आता वाजलाय 1:15. तर भरपूर मोठे असे गोडाऊन्स आहेत तिथं. हे ज्यांचं सुरू आहे लंच ब्रेक, सर त्यांचा जस्ट फोन झाला होता. ते बोलले मी त्यांच्या विमाननगरच्या ऑफिसला गेलं, तिकडून आल्यानंतर मित्रांनो आपली गाडी लोडिंग होईल. तर लंच ब्रेक चाललाय, तर आपण पण टिफिन घेऊन आलो होतो. आता मग तो की जेवण उरकूया. या मित्रांनो जेवायला मस्तपैकी बीन्स नेलोनचा आता जेवण संपू आणि बघू त्यांची वाट किती वेळ लागतो ते. आत्ता शिक मित्रांनो आपलं ट्रान्सपोर्टरचं, म्हणजे इथून आपल्याला गाडी भरायची, ते ऑफिस खोललं आहे. संध्याकाळचे 3:45 वाजते.
फायनली मित्रांनो 5 वाजलेत आपल्याला इथून निघायला आणि जे सकाळी आपल्याला ट्रान्सपोर्टर बोलला होता तेच झालं. तर भेटलेत मित्रांनो आपले पेपर आणि आपण आता जस्ट बाहेर पडतोय. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जे एक पेटी आहे तिचं वजन आहे फक्त 14 ते 15 किलो आणि एवढंच वजन आपल्याला घेऊन पुणे टू कोचीनची सिरीज करायची आहे. तर असं गाडीत काही टाकलंय की नाही हे कळतच नाही आहे आणि आपल्याला काही पार्ट लोड वगैरे अजून काही भेटला नाही, त्यामुळं आपण पार्ट लोडच्या पण काही भानगडी पडलं नाही. भाडं फुल भेटलेलं आहे, वजन तर काहीच नाही आहे. आणि हडपसर मार्गे जाणारे हडपसर जेजुरी लोणंद मार्गे साताऱ्याला, कारण आपण हे दोन्ही टोल वाचूया, खेड शिवापूरचा आणि साताऱ्याच्या पुरचा. तर हे 2 टोल वाचू आणि डायरेक्ट साताऱ्याला इथून बाहेरच्या बाहेरच निघू. तर आता ट्रॅफिक बघू शकताय, भरपूर असं आपल्याला ट्रॅफिक लागलंय. तर हे ट्रॅफिक आपल्याला पुणे सिटी क्रॉस करतपर्यंत असंच लागणार आहे, त्यामुळे आता हे पहिलं ट्रॅफिक क्रॉस करून घेऊ, पुणे सिटीच्या बाहेर पडू आणि मग भेटू. तर मित्रांनो पुण्याचं भरपूर असं ट्रॅफिक क्रॉस करून आपण आता दिवे घाटामध्ये पोहोचलोय आणि दिवे घाटाचं सुद्धा मित्रांनो भरपूर असं काम चालू आहे. कारण पालखीचा जो रोड आहे तर पालखीच्या रोडचे पूर्णतः रोड रायडिंगचं कामं चालू आहेत. म्हणजे आपण हडपसरचं पण बऱ्यापैकी तिथं अतिक्रमण हटवलंय म्हणजे रोड वाढवण्यासाठी. तर घाटामध्ये पण बऱ्यापैकी काम चालू आहे आणि आता पुण्याचं क्लायमेट सुद्धा मित्रांनो बघू शकता, म्हणजे पूर्ण असं आभाळ निघालंय, पूर्ण दिकळे आम आहे परत रफ क्लायमेट एकदम रफ. तर आता हा रोड पण वाढल्यानंतर मग दिवे घाटातलं पूर्णचा ट्रॅफिक कमी होऊन जाईल. तसं ॲक्च्युली दिवे घाटात ट्रॅफिक लागत नाही, पण तरी पण जे काही ट्रॅफिक लागायचं होतं ते कमी होऊन जाईल, कारण पुण्यातून नेमका एंट्री पॉईंट आहे हा. या मित्रांनो नाश्ता करायला भेळ मागवते, भरपूर अशी भूक लागली. मोर्या मिसळला थांबलो होतो. तर उरकलाय मित्रांनो आपला नाश्ता आणि चहा, पण अर्धा पाऊण तास आपण त्या नाश्त्याला घालवलं पण ते आपल्याला भेळच संपली नाही. तिला परत पार्सल घेतली. तर इथून आता निघूया जेजुरी लोणंद सातारा असा पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. ओके, आपल्याला वाटामध्ये काय काय हायलाईट्स बघायला भेटतात, ज्या काय हायलाईट्स होतील त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटतील, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो काच कशी वाटते, एकदम मस्त अशी साफ केली. आपण जे लास्ट टाइम गुजरातमधून येताना एक लिक्विडची बॉटल घेतली होती ग्लास क्लिनरची, तर त्याने मस्तपैकी काच पण साफ करून घेतली. आणि या रोडचं पण बऱ्यापैकी काम चालू आहे आणि मित्रांनो ह्या रोडला सुद्धा लवकरच टोल चालू होऊ शकतो, कारण एक जेजुरीचे टोलचंच काम चालू होतं आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर सातारा रोडला जाताना तर नाही, बट विजापूरकडे जायचं म्हणलं ना तर तिकडे जाताना पण आपल्याला एक फलटणच्या आसपास टोल नाका आहे. म्हणजे तिथून विजापूरकडे जाताना आपल्याला इकडून 2 टोल लागू शकतात आणि साताऱ्याकडे जाताना आपल्याला 1 टोल लागू शकतो. तर ते टोल लास्ट टाइम आपण येताना पाहिले होते, त्यावेळेस त्यांची कामच चालू होती, बट अजूनही ती कामच चालू आहेत. तर लवकरच ते पण टोल चालू होतील. तर रात्रीचे 8:15 वाजलेत. येळकोट येळकोट जय मल्हार. खंडेरायाचं दर्शन झालं बाहेरूनच. डबल रोड झाल्यामुळे ना मित्रांनो भरपूर असं ट्रॅफिक कमी झालं बरं का. आणि जेव्हा आपल्या दिवे घाटातला पण रोड कंप्लीट होईल ना त्यावेळेस सुद्धा म्हणजे रस्त्याची वहिवाट भरपूर अशी वाढू शकते, कारण तो रोड जवळ काम चालू होईल ना, म्हणजे आपला जो सातारा रोड आहे तर त्याच्यावरचा बऱ्यापैकी लोड कमी होऊन जाईल. कारण अहमदनगरकडून येताना किंवा मग सोलापूरवरतून तर शक्यतो सांगोल्या मार्गे येतात, बट अहमदनगरवरतून जर येत असेल तर शक्यतो हा रोड ट्राय केला जातो. लोणंदचा सातारा कोल्हापूर साईडला जर जायचं असेल तर इथं पण थोडं MIDC पर्यंत डिवायडरचे कामं चालू आहेत, म्हणजे ब्रिजचं फ्लायओव्हरचं काम चालू आहे. आणि त्यानंतर मग पूर्ण मोकळाच होतो रोड. 2,500 रुपयाचं तिकीट भरू. आपल्या इथं रेट आहे 91 रुपये 7 पैसे. 844ची डेन्सिटी म्हणजे चांगली डेन्सिटी.
तर 2,500 रुपयाचं मित्रांनो डिझेल भरून घेतलंय. 27.5 लिटर आपल्या गाडीमध्ये डिझेल बसलंय. चला आता सातारा लागेल आपल्याला आणि मग त्याच्यानंतर मग मेन हायवे NH4. आपल्या पुढे मित्रांनो तरकारी एक्सप्रेस आणली MS16. ते दादा आपके सब्सक्राइबर आहेत. पाकासुरी एक्सप्रेस आणि मस्तपैकी गाडीच्या मागालेल्या बघा शेती शिवाय पर्याय नाही. ते आता तुम्हाला इथून लांबून दिसत नसेल पण ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि तरकारी भरलेली आहे त्यांनी. तर थांबूया पुढे चहा पिऊया थोड्याफार गप्पा गोष्टी करूया आणि मग पुढे जाऊया. तर सातारा राहिलाय मित्रांनो इथून एक 18 किलोमीटर. आता त्या गाडीत कमीत कमी 2-2.5 टन लोड असेल म्हणजे तरकारीची गाडी म्हटल्यावरती तेवढा लोड तो सरासरी राहतोच. आणि बघा ट्रान्सपोर्टची गाडी आहे आपली आणि आपल्या गाडीमध्ये वजन आहे फक्त 15 किलो. तर विचार करू शकता मित्रांनो तरकारीला टायमिंग असतं ॲक्च्युली. आणि आपल्याकडे आता आपण इथून कोचिनला चाललोय तर आपल्याला मंडेची डिलेवरी आहे आणि वजन आहे आपल्या गाडीमध्ये फक्त 15 किलो. तर हा फरक राहतो. तरकारीला टायमिंगवरती पोहोचायला लागतं. आता त्यांना सकाळची कुठेतरी हे असेल आता म्हणजे आपल्याला थांबल्यानंतर त्यांच्याशी बोलताना कळलंच. दादा आपले जामखेडचे आहेत ना काय दादा पाहून ठीक आहे नाही काय तुमचंच निकेत हे बघा आपलेच ब्लॉग वगैरे. चला थंड वगैरे घ्यायचं तुम्हाला आम्ही पाचतो एवढं काय. अरे वा काय खरबूज भरले काय कोणतं मार्केट आता रे तर एकच द्या नाही नाही वाट आणि एक पावसात होते. तर मित्रांनो दादांबरोबर मग पैकी लस्सी घेते अजून पण घेते जे स्टिंग नाही घेत तरी कालतंय मला काय राहणार 2 दिवसापासून इच्छा होती रविवारला भेटायची. चला चला ते सोबत एक लागल्या अजून काय पाहिजे माणसाला. तर चला मस्त वेगळी लस्सी संपूया. तर बघू शकता मित्रांनो दादांची गाडी आणि वरती आपला दाण्यावाग छत्रपती शिवाजी महाराज. तर चला दादाला साताऱ्याचीच आपलं मार्केटलाच द्यायचंय. तर आता इथून निघूया. चला चला तुम्ही निघा तुम्हाला लेट होते आम्ही पण निघ. चला 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 चल भेटू दादा परत. पडलं ठोकली आज तरी झालं एकमेकांना ठोकलेले आहेत आता हे. चला दादा निघूया आपण पण. तो मस्त असं डेकोरेट केलंय बघा. चला निघूया पुढं. मित्रांनो हा लाईव्ह ऍक्सिडेंट झाला. लाईव्ह डिस्ट्रिक्ट टॉल आहे 3-4 राऊंड मारले त्या गाडीने. आत्ता जस्ट माझ्या समोर बघा बघा आता इथं हे जे तुम्हाला दिसतं असं ते बघाच डिवायडरवरती चढून गाडीचे फलट्या मागत होते सोबत. तर बघा ती गाडी आता डिवायडरवरती आहे समोरच झालं जस्ट हे जस्ट पाहिलं. हे ना क्या करा साताऱ्याची गाडी आहे. गाडी त्याला पाहिलं मी 2 वेळा तिथं फिरताना आहे समोर.
हे इग्निशन बंद करून टाकते ना, चावी काढली ना, पेटलं का इकडे? एक याला कॉल केलता का रे? ते भाऊ ते पाकिट खिशात ठेव. ए भावड्या, ते तुझं लायसन आणि ते चावी आणि ते खिशात ठेव. कुठे गेले? आलटी ती बर नाही बघा, नाही आहे ते टाके पूर पाहणं ते लायसन. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, ड्रिंक अँड ड्राईव्ह जाऊ द्या. ए हळू 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 हा तू जाऊ दे बाबड्या, हळू जाऊ दे. ते आहे बाबे. चला निघूया मित्रांनो. ड्रायव्हर काय फुल आहे, साताऱ्यातलीच गाडी आहे. निघूया आपण इथून. हे ट्रेलरच्या पुढं चाललो होता मित्रांनो, तो समोर समोर ठोकला. एवढा घाण ठोकलाय ना, हिशोब नाही त्याला. ड्रिंक केलेलं फुल, त्याला काही सुचत नव्हतं. चला, त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि असं जीवाशी खेळणं बेकार होतं, बेकार. तर कोल्हापूर मित्रांनो 113 किलोमीटर आहे आणि बेळगाव आहे आपल्याला 223 किलोमीटर. म्हणजे तिथून आपण घेणार आहे राईट बेळगाववरतून खाली कोस्टल हायवेसाठी, म्हणजे मँगलोरसाठी, उडपी मँगलोर. तर चला, जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर करून घेऊ. बेळगावपर्यंतचा रोड 200 किलोमीटर आहे, आरामात होऊ शकतो. कारण उन्हाची गाडी चालवायची नाही आहे. जेवढं होईल तेवढं रात्रीचा जास्तीत जास्त प्रवास कव्हर करायचा. आणि इथे आपल्याला जिओचा पंप सापडलाय. तर चला, रात्रीचा 1 वाजायला आलाय. तर पार्किंगची जर फॅसिलिटी असेल ना, तर आपण इथंच पार्किंग करून बघू. तर आहे इथं पार्किंगसाठी सोय बरं का. तर जिओच्या पंपावरती मित्रांनो थांबलोय. तर इथंच आराम करू, कारण इथून पुढं जायचं म्हणलं तर आता कोल्हापूर लागेल, त्यानंतर कागल आणि मग कर्नाटक. बट आपला टिपी निघत नाही रात्रीचं, काही सर्व्हर काम करत नाही आहे. त्यामुळे मग इथं आराम करून घेता येईल, सकाळी उठून टिपी काढता येईल आणि मग पुढचा प्रवास करता येईल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी कवर झाल्यात. म्हणजे आपण लोडिंग वगैरे करून निघालो, त्यानंतर मग आपले सबस्क्रायबर भेटले, त्यानंतर पुढे एकदा ॲक्सिडेंट पण झाला. म्हणजे ॲक्सिडेंट तो फेस करायचा आपला हा सेकंड टाईम आहे. याच्या अगोदर आपण एक्सप्रेस हायवेला, पुणे मुंबई एक्सप्रेसला असाच एका ऑडीचा ॲक्सिडेंट झाला होता रात्रीचाच. तर तो पण ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये होता आणि हा आजचा पण ड्रिंक अँड ड्राईव्हमध्येच होता. तर सुदित होता म्हणून त्याला आपण, म्हणजे बरेचसं पब्लिक थांबलं होतं म्हणून आपण थोडा वेळ थांबलो, कंडिशन पाहिली आणि पुढे निघालो. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा गोष्टी कवर झाल्या. ब्लॉग खूप मोठा झाला आहे, अजून खूप भरपूर अशी सिरीज आपल्याला पुढे कवर करायची आहे. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू. आता एडिट करायचं आहे आणि त्यानंतर आराम करायचा आहे. तर 1 तासभर तरी अजून जाईल आपल्याला झोपायला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आपली सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे पूर्ण सिरीज तुम्हाला एन्जॉय करता येईल. तर चला, आजचा ब्लॉग इथंच एंड करू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.